परिस्थिती निर्माण झाली आहे। 2 लाख हेक्टर खरीप पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 241 कोटींचा निधी देखील मागवण्याचा प्रस्ताव पाठवलाय। यावर आता 58 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांनी ओरबाडले। नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवन गावातून हा प्रकार समोर आला असल्याचं आपण बघतोय। एकंदरीत गावात घर नाही, शेती नाही, तरी देखील पश्चिम बंगालच्या भामट्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचं समोर आलंय। वांगणी बदलापूर रस्त्याचं काम संत गतीने सुरू असल्याचं दिसतंय। त्यामध्ये पीडब्ल्यूडीच्या ठेकेदारानं रस्त्याची माती गटारावर टाकली आहे। ग्रामपंचायतीचं गटार बुजवलंय, त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झालाय। ठेकेदारांच्या मनमानीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट सध्या दिसते। अहिल्यानगरमधील कोपरगाव या शहरामध्ये आता टेलिग्राम कंपनीची लाईन टाकताना नगर परिषदेची जलवाहिनी फुटली असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया देखील गेलेलं आहे। यावेळेस रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत ही सध्या करावी लागताना दिसते। तर दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात आता पाण्याची गळती सुरू असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करतंय। धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीमुळे अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत असल्याचं बघायला मिळतंय। तर प्रशासनानं तातडीने ही पाण्याची गळती बंद करावी अशी मागणी केली जाते। हिंगोलीमध्ये प्रशासनाच्या मालकीच्या तलावातून अनेक जण मोटारीद्वारे पाणी उपसा करताना दिसतंय। त्यामुळे ग्रामपंचायतीने तलावातील पाणी उपसा थांबवावा असे आदेश जिल्हा परिषदेने दिले। दरम्यान पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देखील प्रशासनाने केल्या। पुण्यात आता भारती विद्यापीठ परिसरात 10 गाड्यांची अज्ञातानं तोडफोड केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दहशत माजवण्यासाठी मंगलमती सहकारी गृहरचना मर्यादित सोसायटीत ही घटना घडली। भारतनगर या ठिकाणी लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञात इसमाने 10 वाहनांची तोडफोड केली असल्याचं देखील पाहायला मिळतंय। डोंबिवलीमध्ये उद्यानासाठीच्या आरक्षित भूखंडावरील इमारतीवर बुलडोझर चालवण्यात आला। या प्रकरणी बिल्डर चेतन माळी विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलीस बंदोबस्तात पोकलेन जेसीबीच्या सहाय्याने ही इमारत केडीएमसी कर्मचाऱ्यांनी हातोडा मारत कारवाई सुरू केली आहे। बुलढाण्यामध्ये आपण पाहतोय मराठीच्या मुद्द्यावरती बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चांगलाच गोंधळ घातलाय। खामगाव येथील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर तिवारी हे बिहारमधील असून त्यांना मराठी येत नाही या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळत आहे। त्यांनी गोंधळ घालत तिवारी यांची कानउघडणी सुद्धा केली आहे। निफाडमधल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये 11,725 पक्ष्यांची नोंद झाली आहे। 9,904 पानपक्षी आणि झाडावरील गवताळ भागातील 1,821 पक्ष्यांचा यामध्ये समावेश आहे। स्थलांतर करणारे पक्षी मार्च महिना उजाडला असतानाही अभयारण्यामध्ये पाहायला मिळतात।